ही सगळी माझ्या आयुष्याची ठेव आहे, पण माझं आयुष्य तू आहेस आणि हे तर सगळं तुझंच आहे ना. मोठ्या हौसेने या बांगड्या मी नेहाला लग्नात घातल्या असत्या, त्याऐवजी या घरासाठी वापरल्या गेला तर बिघडलं कुठं? आणि त्यांच्या अपेक्षा एवढ्यात नाही संपल्या तर? असं नाही होणार. तशी तुझी तुझ्या आयुष्याबद्दल काही स्वप्न आहेत, तशीच त्यांची मुलीच्या आयुष्याबद्दल स्वप्न आहेत. त्यात काय चुकीचं आहे? आणि लग्न म्हटलं ना की दोन्ही घरांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं. आई, मी तसलं काहीही करणार नाहीये. हे बघा जय, आता फार दिवस नाही राहिले माझ्याकडे. माझ्या डोळ्यासमोर तुला तुझ्या आयुष्याचा जोडीदार मिळाला की मी निश्चित. आई, काय बोलतेस तू? ऐक माझं, घर नाही, पैसे नाहीत म्हणून हे लग्न मोडू देऊ नकोस. खूप प्रेम आहे रे तुमचं एकमेकांवर. हे दागिने या एफडी तू दुप्पट करशील माहितीये मला. आता नाही म्हणू नकोस. बघ, मी हात जोडते तुझ्या पुढे. काही म्हणा, तो अजय ठाकूर फार इंटरेस्टिंग माणूस आहे. प्रेमात तर पडली नाहीस ना? तुला काय वाटतं? राणी, या जन्मी तरी तू कोणाच्याही प्रेमात पडू शकत नाही. मला माहिती आहे तुझं प्रेम कशावर येतं. कामाचं बोलूया. तू त्या अजय ठाकूर बद्दल काहीतरी सांगत होतीस. शरद, या अजयला थांबवलं नाही तर तो आपल्यापर्यंत पोहोचणार एवढं नक्की. अच्छा, म्हणजे विकीने जे केलं ते करायचं का? अजिबात नाही. त्याला मारण्याचा विचारही करू नकोस. राणी, अगं विकीने बालिशपणा केला. मी केलं तर तसं काहीच होणार नाही. काम चोखच होईल. तरीही नको. मला आवडतो तो. त्याचे वीक पॉइंट्स कळले तरी मला. त्याची आई आणि नेहा. मला ना त्याने केसवर लक्ष द्यायला नकोय. तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय सांगशील का मला? तुम्हा लोकांना फारच घाई असते रे. शांतपणे थंडपणे एखादी गोष्ट करायची माहीतच नाही. थांब. अहो अहो, काय हो, बघावं तेव्हा ऑफिसचं काम करत असता. घरातली केवढी कामं पडलीत तशीच. काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? अहो, ते सोसायटीचं बिल आलंय, त्यात काय काय चार्जेस लावलेत ते बघायचंय. शिवाय स्वयंपाकघरातल्या बऱ्याच गोष्टी संपल्यात, त्या आणायला हव्यात. बघतो नंतर. हो काय, नेहा कुठे? आणि नेहा, ए नेहा, काय काम आहे? कुठे होतीस? बघावं तेव्हा त्या अजयच्या स्वयंपाकघरात जाऊन कामं करत असतेस, आणि इथे काय होतं कामं करायला तुला? काय करायचंय? अगं, रात्रीच्या स्वयंपाकाचं बघायचंय तुला. या गोष्टी कळायला हव्यात. आता शिकून घे सगळं. अहो, बोला ना तिला कधीतरी. नेहा, हॅलो. हाय नेहा, मी राणी सरदेसाई बोलते. हाय, कशी आहेस? मी ठीक आहे. मला कसं काय फोन? नेहा, मला भेटायचं आहे तुला. मला? हो, मला माहिती आहे तुला आश्चर्य वाटलं असणार, पण तुला भेटणं खूप गरजेचं आहे. माझ्याकडे अशी माहिती आहे जी तुझ्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. नेहा, कसली माहिती? ते असं फोनवर नाही सांगता येणार, आणि मी थेट मिस्टर अजय ठाकूरला पण ते सांगू नाही शकत. आपण भेटू शकतो? कधी भेटायचंय? आत्ता? आत्ता? हां, म्हणजे थोड्या वेळात. उशीर नको व्हायला म्हणून म्हणते. चालेल ना? ओके.
भेटूया. बाय. बाय. कोणाचा फोन होता? ते मी नंतर सांगते, मला आत्ता बाहेर जायचं. अगं आत्ता यावेळी? हो. आत्ता कळलं. अगं पण नेहाचं खूप प्रेम आहे अजयवर. सगळ्यांनी एकमेकांवर प्रेम करावं, माझं काहीच म्हणणं नाही. फक्त माझ्या वाटेत कोणी येऊ नये इतकंच. नेहा राजाध्यक्ष आणि ह्या आहेत राणी सरदेसाई. हॅलो. हॅलो. नाईस टू मीट यू. लकी आहे. मिस्टर अजय ठाकूर, प्लीज आता जरा विचार करा आणि धनंजयच्या खुनाला शोधून काढा. सॉरी, मी तुमच्या पर्सनल वेळेत तुमचा वेळ घेतला. हाय. हाय. मी तुला बोलवलं आणि तू आलीस त्याबद्दल थँक्स. आपण भेटतोय हे मी कोणालाही सांगितलेलं नाही. सांगितलं असतंस तरी प्रॉब्लेम नव्हता. तुम्हाला असं काय महत्वाचं बोलायचंय? कशी आहेस? छान. खरं नाही बोलत आहेस माझ्याशी. कशावरून? तुझा चेहरा सांगतोय नेहा. डिस्टर्ब आहेस? नाही, तसं काही नाही. हे बघ, आज मी तुला एक मैत्रीण म्हणून भेटली आणि फ्रेंडशिपमध्ये मनमोकळेपणाने बोलायचं असतं. घरचे काही म्हणाले नाहीत ना मी भेटते म्हणून? नाही, घरच्यांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. काय झालं नेहा? घरचे म्हणतात की आता तुझ्यासाठी आपण नवीन स्थळं शोधूया. अगं पण तू आणि अजय ठाकूर तर. हो, पण मम्माचा आमच्या लग्नाला विरोध आहे. ओ अच्छा. का पण? जाऊ दे, तो वेगळा विषय. पण काहीतरी खूप महत्वाचं सांगत होतीस तू. हो, पण तशी आपली ओळख आत्ताचीच आहे ना. नेहा, आपली ओळख जरी काही दिवसांची असली तरी तुम्हा दोघांचं चांगलं व्हावं असंच वाटतं मला. ऍक्च्युली मम्मा आमच्या लग्नाला विरोध करते. का? अजय ठाकूर इज सच अ नाइस मॅन अँड यू गाईज आर मेड फॉर इच अदर. हो, मम्माला असं नाही वाटत. का? मम्माला असं वाटतं त्याने पोलीस क्वार्टर्स सोडून बाहेर कुठेतरी चांगला फ्लॅट घ्यावा. ओ, पण मग पुढे मागे घेतील ना ते नवीन फ्लॅट? नाही, सध्या ते शक्य नाहीये त्याला. पण मग मम्माला सांग, प्रेम महत्वाचं आहे आणि फ्लॅट होईपर्यंत मी करेन ऍडजस्ट. का तू नाही करणार? हो, मी करेनच ऍडजस्ट. पण सध्या अशी परिस्थिती आहे ना की दोघंही ऐकत नाहीये. पण एक सांगू नेहा, हो, अजयची साथ कधी सोडू नकोस. प्रेम खूप महत्वाचं असतं. थँक्यू तुम्ही हे सगळं बोलल्याबद्दल. पण तुम्ही मला का बोलवलंत? आपण तिघे मागे अचानक भेटलो होतो ना, तेव्हाच मला वाटलं होतं तुमच्यासाठी काहीतरी करावं. किती गोड आहात तुम्ही दोघंही. खूप काही महत्वाचं सांगायचं आहे का? नेहा, माझे मिस्टर धनंजय सरदेसाई गेले. पाठोपाठ विकी गेला, पटवर्धनही गेले. माझ्या जवळची सगळी माणसं मला सोडून निघून गेली.
मी अजय ठाकूर यांना कामाच्या निमित्तानं भेटते, त्यांच्याशी बोलते. मला कायम असं जाणवतं की ते ना खूप स्ट्रेसमध्ये आहेत. लक्ष नाही आहे त्यांचं त्यांच्या कामात. तू प्लीज त्यांची काळजी घे. हो माहिती आहे मला. आणि तुम्ही आत्ता बोललात म्हणून जास्त जाणवलं. आणि काय ना नेहा, पैसा सर्वस्व नसतं. प्रेम खूप महत्वाचं असतं. पैसे वगैरे सगळं क्षणिक आहे ग. पण आज मला कळलं की अजय ठाकूर यांच्या आयुष्यात पण असं काहीतरी आहे, म्हणून त्यांचं लक्ष नाही लागत. हे बघ, पैशाचा इश्यू असेल ना तर मी हेल्प करू. नाही, अजयला ते नाही आवडलं. नाही नो, पण तुला काही लागलं तर आय एम ऑलवेज देअर. थँक्यू. काळजी घे. आणि लक्षात ठेव, तुला अजयशीच लग्न करायचंय. येऊ मी. बाय. बाय. तुला सांगू पाहिजे, मुलगी जेव्हा लग्न करून घरी येते ना तेव्हा तिला गळ्यात मंगळसूत्र आणि पायात जोडवी एवढंच हवं असतं. बाकी काही नसलं तरी चालतं तिला. तसंही नेहाच्या फार अपेक्षा नसतातच. नेहा समजूतदारच आहे रे. खूप पावसाळे पाहिलेत मी, माणसं ओळखते मी. तू आणि नेहा खूप छान संसार करा. अडचणी काय रे, थोड्याशा आहेत, त्या तेवढ्या एकदा मिटवा, मग पुढे सगळं छान होईल. आई, मला फक्त तुझ्या तब्येतीची काळजी, बाकी कशाची काळजी नाहीये मला. मी ठीक आहे रे. तू एक काम कर, नेहाला फोन कर, त्याच्याशी नीट बोल, मग मला अजून छान वाटेल. करतो मी फोन तिला. खीर घ्या, खीर 5 रुपयाला खीर. खीर घ्या, खीर 5 रुपयाला खीर. काय आणलंय? काय आणलंस तुझ्या इकडे? खीर आईने पाठवली. हो, ती कशाला? कशाला काय काकू, आपण सगळं केलं, फक्त गोडाचं करायचं बाकी राहिलं होतं. आणि म्हटलं गोड खाल्ल्यानंतर सगळ्यांचं टेन्शन दूर होईल म्हणून ही खीर केली. माझा लेक खुश असला ना की मला काही टेन्शन नसतं. ते तर आहेच. काय ते डब्यात खाऊ आहे? दाखवते. हे बघ, तुझ्या अजय दादाच्या बायकोसाठी दागिने. म्हणजे नेहाताईसाठी? सचिन, आगाऊपणा नाही. आगाऊपणा नाही, व्यवहार शिकतोय लहानपणापासूनच. हिनी आणलेली खीर परस्पर 5 रुपयाला विकतोय. सचिन, हा व्यवहार नाही बरं का बाळा. ही लबाडी आहे, लबाडी. आणि ही कधीच करायची नाही, आणि घरच्यांबरोबर तर मुळीच करायची नाही. कळलं का? बरं, तू तुझा डब्बा मला दे, हा. मी माझा डब्बा तुला देतो. वा, अगो बाई. आता घ्या, हे आणखीनच भयंकर आहे बघा. मी काय म्हणतो ऐकतेस? बोला. आता हे समजवायला आलात का की नेहाचं लग्न आपण अजयशी लावून देऊया, तेच योग्य आहे? हे बघ मंजुषा, नेहा आपली एकुलती एक मुलगी आहे. आपण आता जे काही करतोय किंवा जे काही करून ठेवलंय ते तिच्यासाठीच ना. मग असं असताना केवळ अजयची परिस्थिती नाही म्हणून तिचं लग्न आपण तिच्या मनाप्रमाणे करून द्यायचं नाही. हो, पण म्हणून आपल्याकडे आहे नाही ते सगळं देऊन टाकायचं का तिला? मंजुषा, मला वाटतं की आपली नाशिकला जी जमीन आहे ना ती आपण विकून टाकू. करायचे का ती ठेवून? निदान त्या पैशातून अजय आणि नेहासाठी नवीन फ्लॅट तरी घेता येईल. नाही, अजिबात नाही. हो, अजयला बरायचंय, मिळतंय सगळं ऐकतं. नाही नाही, हे काय मला मान्य नाही. बघ मंजुषा, आपल्याला त्या जमिनीचा काहीच उपयोग नाहीये ग. हे बघा, प्रश्न फक्त आर्थिक परिस्थितीचा नाहीये.
पण अजयचं जर असंच म्हणणं असेल की आयुष्यभर असं काटकसरीनेच राहूया, तर ते मला मान्य नाही. हे बघ मंजुषा, प्रश्न फक्त पैशाचा नाहीये. नेहाचं सुख हेही तितकंच महत्वाचं आहे. बरोबर आहे, पण त्यासाठी मी काहीही विकू देणार नाही. मंजुषा प्लीज. जय हिंद सर. जय हिंद शेलार. सर, एक महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची होती. बोल. सर, तावडे सरांच्या लँडलाईनवर जो कॉल आला होता आणि जो कॉल आपल्या हातून निसटल्यानंतर केला गेला होता, या दोन्ही कॉलचे लोकेशन ट्रेस होत नाहीयेत सर. अच्छा, म्हणजे आपल्याला जो फोन करणारा माणूस आहे तो सराईत गुन्हेगारच नाही तर टेक्नो एक्सपर्ट पण. हो सर. याशिवाय लोकेशन ट्रेस न होण्याचं दुसरं काही कारण दिसत नाहीये. या केसमध्ये असं कोण असू शकतं ह्याचा विचार केला पाहिजे. मग सर, सध्या तरी असं कोण दिसत नाहीये. तो जो कोणी असेल तू त्याचं प्रदर्शन नाही करणार, त्याचं हे ज्ञान तू लपवून ठेवणार. सर, मग त्याला ट्रेस करायचं कसं? एक काम कर, त्या भागात आणि तो भाग सोडून जे मोबाईल रिपेअर सेंटर्स आहेत तिथे सगळ्यांचे फोटोज पाठव आणि आपल्या खबऱ्यांना कामाला लाव. येस सर. आणि आम्ही पोचतोच आहोत. ओके सर. सर, मला मॅटर कळलाय. आपल्याला सगळ्या खबरांना पैसे वाटायला लागणार, त्याशिवाय आपल्याला हे माहिती मिळणार नाही. सगळ्यांना नको, फक्त एकालाच शोधा. जो गुन्हेगार आहे तो बेसावध असला पाहिजे. बघतो आणि सांगतो. चला, पोलीस स्टेशन वाट पाहते. चला सर. काय चाललंय संगीता? काय नाही. फोनचं बिल किती येतं तुझ्या? प्रीपेड आहे मॅडम. शरद काम करतो का ग? हो, तो खूप बिझी असतो. सारखा कुठेतरी इकडे तिकडे जात असतो. लांब राहा जरा त्याच्यापासून. ची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत सध्या मला. नाही मॅडम, माझ्याशी तो खूप चांगला वागतो. मी फक्त सांगण्याचं काम केलंय, बाकी तुझं नशीब. मॅडम, ते साहेब. गुड मॉर्निंग मॅडम. अरे जाधव, या जॉईन मी फॉर ब्रेकफास्ट. नाही नको मॅडम, थँक्स. माझा ब्रेकफास्ट झालाय, तुमचं चालू देत. काय जाधव, कुठे आहात? कुठे तुम्ही? मी इथेच आहे मॅडम. मी कुठे जाणार? तुम्ही सांगितलेलंच काम करतोय मॅडम. काय करायचंय मग पुढे? मॅडम, पटवर्धन साहेबांचा कोणीही वारसदार पुढे आला नाही तर ही कंपनी तुम्ही टेक ओव्हर करू शकता. कधी? कधी म्हणजे इट विल टेक टाइम मॅडम. एक्झॅक्ट असं सांगता येणार नाही कधी. ते खूप वेळ लागेल मॅडम. का म्हणजे मॅडम प्रोसिजर आहे तशी म्हणून. पण वाट असेल तिथे पळवाट सुद्धा असते ना, काहीतरी मार्ग असेल. हो म्हणजे मी प्रयत्न करतो, पण त्यासाठी मॅडम किती लागतील? किती ते म्हणजे आता सांगता येणार नाही मॅडम, पण मी बोलतो. मग हालचाल करा काहीतरी, वेळ वाया नका घालू. येस मॅम. अरे शेलार, आज लवकर आलास? सर, मलाही आता चैन पडत नाहीये. कधी एकदा त्या निनावी फोन करणाऱ्या माणसाला पकडतोय ना, असं झालंय. सापडल शेलार. सरांनी सांगितले आपल्याकडे जेवढे खबरी आहेत ना, त्यातला एखादा बेस्ट खबरी शोधून काढा. करेक्ट. मी आजच नावं काढतो. बरं शेलार, मला जो निनावी कॉल येतो त्याचे व्हॉइस सॅम्पल्स आपण पाठवले पाहिजेत. एक्सपर्ट्स आपल्याला गाईड करू शकतील. ओके सर. सर, आणि त्या वाघमारेनी मोर्चाचं लेटर दिलंय, त्याला NOC द्यायची आहे का? थांबा. कसली NOC? तिच्या रस्त्यावरून मोर्चा नेता आहे तो सेन्सिटिव्ह एरिया. तिथे काही दंगली झाल्या तर जबाबदारी कोणाची? पण सर, त्याचा मोठा पक्ष आहे, त्याची नेते मंडळी सुद्धा येणार आहेत. असू द्या, मी नाही म्हणत नाहीये, पण त्यांना जर तिथून मोर्चा न्यायचा असेल तर तिथे जो सबवे येतो त्यांनी तिथून न्यावा. सर, पण यांनी तर प्रकरण अजून पेटेल. मी चुकीचं बोलतोय का? तसं नाही सर. आणि आपण कशाला घाबरायचं? त्यांना जर ह्या गोष्टीचा इश्यू करायचा असेल तर त्यांना करू द्या. आपण काय करणार?
लोकांच्या हिताचा प्रश्न आहे आणि आपली रिस्पॉन्सिबिलिटी लॉ अँड ऑर्डर आहे. सर, पण मला असं वाटतं की एकदा तरी आपण तावडे सरांना विश्वासात घेऊया. ऑफकोर्स तावडे सरांना मी विचारणारच आहे. येस सर. सर, आणि खबऱ्यांकडनं काय इन्फॉर्मेशन हवी? निनावी फोन करणारा माणूस कोण आहे ते, मोबाईल रिपेअर करणारे, सिम कार्ड विकणारे, कोणाकडून तरी बातमी फुटणार. बघतो सर.